कशी जोपासली जावी याचं सर्वोत्तम उदाहरण या रत्नागिरी जिल्ह्याचा, या विधानसभा मतदारसंघाचा, आपल्या सगळ्यांचा लोकप्रिय बुलंद आणि शहर विकासाचा द्योतक आवाज आदरणीय आमदार देवेंद्र सावंत साहेबांना विनंती करतो की आपण उपस्थितांची संवाद साधावा. नमस्कार. जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या या कार्यक्रमाला उपस्थित परमपूज्य लोकनाथ महाराज, तसंच जिजाऊ संस्थेचे सर्वेसर्व आणि शिवसेनेचे उपनेते दिनेश सांबरे साहेब, शिवसेना नेते राजन साळवे साहेब, व्याख्याते गणेश शिंदे साहेब, तहसीलदार मॅडम प्रियंका ढोले मॅडम, बगळे साहेब, केदार चव्हाण साहेब, तसंच जिजाऊचे जिल्हाध्यक्ष महेंद्र मांडवकर साहेब, दादा रणदेवे, राजू गुरु, गुरुप्रसाद देसाई, मुन्ना कामकर, विराज शर्मले, शैलेश कामकर, योगेश पांचाळ, पी साहेब, अमोल संगरे साहेब, उपस्थित जिजाऊचे सर्व पदाधिकारी, पत्रकार आणि ज्यांचा गुणगौरव केला असे सर्व विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते. एक जे वाक्य आहे की जे स्वाती राणी आणि उच्च विचार त्याप्रमाणे खरोखरच काम करणारा माणूस म्हणजे निलेशजी सांबरे साहेब. मी माझा उद्योगधंदा रत्नागिरीमध्ये आहे, पुण्यामध्ये आहे, मुंबईमध्ये आहे. मी आमदार सुद्धा झालो, परंतु खरं सांगतो तुम्हाला की सामाजिक क्षेत्रामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करणं सोपं नाही. आणि हे निलेश सांबरे साहेबांनी पालघर पासून ते अगदी तळ कोकणापर्यंत घेऊन जातो. गणेशजी तुम्हाला मुद्दाम सांगितलं की एखादी गोष्ट मान्य करायला कधीच कमीपणा नाही, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनंतर जर कोण सामाजिक कार्य करत असेल तर ते निलेश सांबरे साहेब. आज त्यांनी रत्नागिरीमध्ये त्यांच्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त मोफत रुग्णालय चालू केलं. आज राज्यासारख्या ठिकाणी कॉम्प्युटर कोर्स असतील, पोलीस भरती केंद्र असेल व अन्य ॲम्ब्युलन्स देखील दिल्या, प्रत्येक तालुक्याला देखील देणार आहे. उद्या राजापूरमध्ये देखील उद्घाटन, उद्या दुपारी राजापूरमध्ये आहे, उद्या देवरुख येते. खरोखरच हे सामाजिक कार्य करणं सोपं, कारण प्रत्येक ठिकाणी आपण पोहोचलं, प्रत्येकाला वेळ हा सोपा भाग नाही. धंद्याचा विषय असेल किंवा आमदारकी असेल किंवा राजकारण असेल, हे व्यवस्थित मार्गाने करता येतं. परंतु एवढ्या सर्व लोकांना सुविधा उपलब्ध करून देणं खरोखरच हे आपल्याला पुण्य मिळणार आहे. मगाशी जर सांगितलं कोणी जरी जाणीव ठेवली नाही तरी निसर्ग जाणीव ठेवतो, गणेशजी आपण 100% करत आपल्याला या पुण्याचा फायदा नक्कीच होतो. निलेशजींचं मी कौतुक म्हणून बिलकुल करत आहे, परंतु निलेशजीने जे जे कार्य केलं हे निस्वार्थीपणे अगदी पालघरपासून ते तळकोकणापर्यंत. मला मुद्दाम सांगायचं आपल्याला की कोणतरी आपल्याला आई वडील सांगतात किंवा शेजारचा माणूस सांगतो म्हणून आपण एखादी गोष्ट आपल्याला प्रार्थना किंवा करणं चुकीचं आहे. मुलामध्ये काय आवड आहे, मुलाला धंदा करायचा आहे, नोकरी करायची आहे, कुठच्या क्षेत्रामध्ये काम करायचं हे महत्त्वाचं आहे. त्याची आवड, त्यांची छंद लक्षात घेऊन त्या मुलावरती पुढे त्याला सोडलं पाहिजे. निलेशजींना मी आमदार म्हणून माझी जिथे जिथे आवश्यकता असेल तिथे ते मी उपलब्ध आहे. आणि आपण निलेशजी जर आपल्यासोबत कायम आहे, मी निलेशजींच्या पुढच्या कारकिर्दीत शुभेच्छा देतो आणि जय हिंद.